कोर्टामध्ये झालं कारण उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीचे 2, 4, 5 मिनिटं अगदी सगळी घटना सांगितली काय घडली होती. आजची जी डेट ठेवलेली होती ती कागदपत्रांचं म्हणजे सरकार पक्षानं जे काही कागदपत्र होती साक्षीदारांचे जबाब असतील किंवा आरोपींचे काही जबाब आहेत तर ते सरकार पक्षाकडे पण नव्हते. ते सील असल्यामुळं आणि माननीय न्यायालयानं ज्यावेळी ते नोंदवले त्यावेळी ते बंद पाकिटामध्ये असल्यामुळं ते पाकिटं फोडून ते जबाब शासकीय वकील सरकारी वकिलांना आणि आम्हाला दोघांना देण्यासाठी ठेवलेली होती तारीख होती. पण मग आज चार्ज फ्रेम झाली नाही काहीच नाही. पण काय वाटतं काही गोष्टी ज्या मागण्यात आल्या विशेषतः पक्षाकडून आरोपीच्या पक्षाकडून तर कुठल्या गोष्टीची मागणी केली होती त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली. मागच्या तारखेला जे आम्ही मागितलं होते कलम 183 नुसार जे साक्षीदारांचे जबाब नोंदवले न्यायालयामध्ये कलम 18 नुसार जे आरोपींचे जबाब नोंदवले तर त्याची आणि जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ CDR डिटेल्स असतील तर यात कोणतेही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटसुद्धा आम्हाला दिले नव्हते. त्याची मागणी केली होती त्यापैकी आम्हाला त्यांनी फक्त साक्षीदारांचे जबाब आरोपींचे जबाब दिले बाकी व्हिडिओज वगैरे अजून काही दिलेले नाही. मग आता यासाठी पुढे कुठला अर्ज केला आहे? नाही आमचा अर्ज पेंडिंग आहे. न्यायालयाने सांगितलं आहे त्यांना की त्यांना ते द्या म्हणून तर मी पुढच्या तारखेला सांगू न्यायालयाला. 26 तारखेला या संदर्भातचे सगळे पुरावे तुम्हाला सादर दिले जाणार होते परंतु ते दिले गेले नाही. आता आणखी त्यासाठी पुढील तारीख दिली गेली. हो आता त्याच्यासाठीच असंच समजण्यात येईल कारण 26 तारीख आज देण्यासाठी परंतु आम्हाला इलेक्ट्रॉनिक जे व्हिडिओ होते ना इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या स्वरूपामध्ये जे आहेत ते आम्हाला दिलेले नाही. त्याच्यामध्ये कुठले पुरावे असे होते की त्याच्यावर तुम्हाला शंका उपस्थित झाली म्हणजे तुम्ही जे मागितलं त्याच्याबद्दल विचार अजून त्यांनी दिलेच नाही ना व्हिडिओज दिले नाहीत. व्हिडिओ असतील कदाचित पण आम्हाला ते दिले नाहीत. CDR दिलेत आज ते पण नव्हते त्यांनी आजच दाखल केलेत त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे पण उशिरा प्राप्त झाले असं करायचं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.